अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, माया पाश दृढ धर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामम्मासी ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री प्रारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसेची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावर आसी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगुट शिक्षा व्याकरण काव्यशास्त्र पठविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविती अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करती दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रात करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंद नरसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिले. प्राप्त काळी उठोनी संगमावारी स्नान करुणी, जपध्यान आटपुनी मागोती येती गावात. सेवेकर्या बरोबरी मागुनी मधुकरी, भोजन उत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी संध्या वदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास परितयाचे मानस, कदा उदास नो वेशी. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐशी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सगनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेविले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. जोडी उदकी बुडवावी आणून या बाहेरी, बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम
चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अद्यापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत. एकादश अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धारा हरा हरावया भूभारा. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजानुभाव सुवास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद माय पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिऱ्हाड्यावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी. बाळाप्पा तेव्हा चालले. त्या समयी समर्थ असतील रूप मंदिरात. राज आज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाड्यावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षडकर्मा ते आचरण. घेऊन या स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जप अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवे करी बाई मुख्य द्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी मूर्ती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले. पूर्वी कोणे कृतज्ञ बाळापासी यावे मरण. विष दिसले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैची आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हिची सत्य. या परी चिठ्ठी आली इथं प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचुनी. न करावेची पूजन
तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखी काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थने देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.